नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, पोलिसांनी घटनेच्या 2 तास आधीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणीही आतमध्ये प्रवेश करताना दिसत नाही। हल्ला करणारा आरोपी हा सैफच्या घरातच होता असा पोलिसांना संशय आहे। सैफच्या घरी 2 ते 3 दिवसांपासून फ्लोअरिंग पॉलिशिंगचं काम सुरू होतं। सैफच्या घरातील 5 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांकडून प्रत्येक अँगलनं आता तपास सुरू आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात, सैफच्या घरातील मोलकरीण लीमाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। सैफच्या घरी अज्ञात व्यक्ती शिरल्याचं पहिल्यांदा मोलकरणीनं पाहिलं होतं असं पोलिसांनी म्हटलंय। रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्ती मोलकरणीला दिसला असं पोलिसांनी म्हटलं। मोलकरणीनं आरडाओरडा केला। सैफ हा स्वतःच्या मुलाच्या बेडरूममध्ये होता। मोलकरणीने आरडाओरडा करताच सैफ रूमच्या बाहेर आला। सैफवर आरोपीनं चाकूनं 6 वार केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, वेगवेगळे अँगल आता पोलीस या सगळ्या संदर्भात तपासत आहेत, काय या सगळ्या संदर्भात अपडेट मिळते? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची घडामोड या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते, कारण जी मोलकरीण आहे तिला आता पोलिसांनी आपल्या सोबत घेतलेला आहे, ताब्यात आहे आणि तिची सुद्धा चौकशी केली जाते। नेमकी ही घटना का घडली, कशी घडली आणि कशा संदर्भामध्ये हा हल्ला झाला असावा याची सगळी शहानिशा आणि इत्थंभूत माहिती जी आहे ती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। सैफ अली खानची मोलकरीण आरियामा फिलिप्स उर्फ लीमा हिची सध्या बँड्रा पोलीस चौकशी करतायत आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलीस सकाळपासून लीमाची चौकशी करत आहे, कारण तिने आरोपीला सगळ्यात आधी पाहिले होते। या लीमाचे आरोपीसोबत काही संबंध होते का, ती त्याच्या परिचयाची होती का किंवा आरोपी तिच्या परिचयाचा होता का, या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली जाते। कारण घरामध्ये पाहताच तिने आरडाओरड केल्यानंतर सैफ अली खान हा बाहेर आला होता आणि सैफ अली खान बाहेर आल्यानंतर त्याने प्रतिकार केला आणि झालेल्या प्रतिकारामध्ये हा हल्ला झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे। आसपास जेवढ्या 50-60 इमारती आहेत त्या सगळ्या इमारतीचे जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते गोळा करण्याचं काम सध्या विविध 15 पथकांच्या द्वारे केलं जात आहे। बँड्रा पोलिसांचं पथक तर रवाना झालेलंच आहे, पण इतर जी पथकं आहेत सांताक्रूजचं, मग क्राईम ब्रांचचं पथक असू द्या किंवा मग बँड्रा वेस्टचं, बँड्रा ईस्टचं, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी आणि आसपासचे जेवढे पोलीस स्टेशन आहे त्याची जी क्राईम ब्रांचची पथकं आहे ती सध्या बोलवण्यात आलेली आहे। जवळपास 15 पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या सगळ्या पथकांकडून आसपासचे सीसीटीव्ही फुटेज घेतले जात आहेत आणि काल रात्री 12 वाजल्यापासून आज सकाळी 9:30 पर्यंत कोणकोणती घटना घडली आहे, कोणी संशयास्पद हालचाली या ठिकाणी होत आहेत का, कोणी संशयास्पद व्यक्ती या ठिकाणी आला होता का, या सगळ्या संदर्भातली इत्थंभूत माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। क्राईम ब्रांचची एक टीम सैफ अली खान ज्या इमारतीत राहतोय सद्गुरू सदन त्या इमारतीमध्ये पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा इत्थंभूत सगळी चौकशी केली जाते। काही वेळापूर्वी या ठिकाणी डॉग स्क्वॉड सुद्धा आलं होतं। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी माहिती गोळा करण्याचं जे काम आहे ते क्राईम ब्रांच आणि डॉग स्क्वॉडच्या पथकाकडून करण्यात आलं आणि कुठे काही धागेदोरे मिळते आहेत का याची सुद्धा इत्थंभूत माहिती सध्या निखिला काढली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साध्या वेशामध्ये पोलीस सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती आली कुठून आणि ही जर व्यक्ती या ठिकाणी पोहोचली तर मग घरामध्ये दबा धरून बसली होती की कुठल्या छुप्या मार्गाने या इमारतीमध्ये घुसली, हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण या इमारतीला 2 मुख्य प्रवेशद्वार आहे, एक फ्रंट साईडला आहे, एक बॅक साईडला आहे आणि या दोन्ही साईडला आता पोलिसांनी गेट बंद करून घेतलेले आहेत आणि आतल्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला देखील सांगेल की हा संपूर्ण परिसर दाखवावा जेणेकरून कळेल की या घटनेचं गांभीर्य किती आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त आहेच, पण त्यासोबतच जे प्रसार माध्यम आहे त्यांचा सुद्धा गराडा मोठा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 ते 3 गेट या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या गेटवरती आता पोलिसांकडून पाहत ठेवली जाते आणि आतमध्ये नेमकी काय चौकशी सुरू आहे किंवा काय पंचनामा सुरू आहे हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। प्रत्येक फ्लॅट्स आहेत आणि या फ्लॅट्सवर सुद्धा पोलिसांची नजर असणार आहे। या ठिकाणाहून काही वेगळी लिंक त्यांना मिळते का हे सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। पण या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहिलं की या सगळ्या घटनेनंतर आता बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे आणि बँड्रामध्ये जिथे बॉलिवूडचे सगळ्यात जास्त फिल्म स्टार्स राहतात, बॉलिवूडचे सगळ्यात जास्त कलाकार राहतात, हे सगळ्या कलाकारांची जी सुरक्षा आहे ती वाऱ्यावर आहे का असा प्रश्न या निवासस्थानी उपस्थित होतोय। बघा, ही सगळी दृश्य आतली आणि या दृश्यांमध्ये प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये डोकावून पाहतोय आणि कुठे काही धागेदोरे सापडत आहेत का, आरोपीचे फोटो सापडत आहेत का, आरोपीने आतमध्ये एंटर केल्यानंतर काही त्याचे दृश्य कैद झाली आहेत का सीसीटीव्हीमध्ये, हे सुद्धा पाहण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे केला जातोय आणि अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड
ही म्हणावी लागेल, कारण क्राईम ब्रांचची टीम आता या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो तपास करते आणि पोलीस स्टेशनमध्ये जी मोलकरीण आहे तिची सध्या कसून चौकशी सुरू आहे. कारण जी माहिती मिळते त्यानुसार आर्यमा फिलिप्स उर्फ लीमा हिला पोलिसांनी आपल्या चौकशीसाठी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि पोलीस सकाळपासूनच या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करते. 15 टीम रवाना करण्यात आलेला आहे आणि स्वतः DCP लेवलचे जे अधिकारी आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल, कारण सैफ अली खान बॉलिवूडचे किंग खान तर आहेतच, पण त्यासोबतच ते पतोडी खानदानीचे वारससुद्धा आहेत आणि राजासुद्धा आहेत आणि त्यामुळे ह्या घटनेला एक वेगळं वळण या ठिकाणी मिळतंय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही व्यक्ती नेमकी चोरीच्या उद्देशानं इथे पोहोचली होती का, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न नक्कीच गिरीश, आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे या माहितीसाठी येतोय.